जिल्हाधिकाऱ्यांनी दबावापोटी अपात्रतेचा आदेश काढलाय. कोणताही अभ्यास न करता दिलेला हा निर्णय आहे. या निर्णयाविरोधात मी अपील दाखल करून शेवटपर्यंत ही लढाई लढणार आहे. संविधानावर आमचा विश्वास आहे. आम्हाला नक्की न्याय मिळेल असा विश्वास ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी व्यक्त केलाय. काल जिल्हाधिकारी मैना घोष यांनी आनंदराव मलगुंडे यांना अनधिकृत बांधकाम प्रकरणी अपात्र ठरवल्याचा आदेश काढला. या आदेशावरून ईश्वरपूर शहर आणि परिसरात कालपासून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी बोलताना ते म्हणाले, ईश्वरपूर नगरपालिकेत 1985 पासून 5 वर्षात कालावधी वगळता आज अखेर मी सभागृहात आहे. माझ्या हातून एकही अनधिकृत काम झालेलं नाही. ज्या इमारतीच्या अतिक्रमणाचा मुद्दा धरून जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय दिलाय तो पूर्णपणे चुकीचा आहे. आमची ही वडिलोपार्जित वास्तू आहे. 2001 साली गुंठेवारी नियमितीकरण करून घेतले. इमारतीच्या दक्षिणेला महामार्ग जातो. महामार्गाच्या मध्यापासून 21 मीटरपेक्षा जास्त अंतर सोडले. गावठाणात 15 ते 16 मीटर अंतराची अट असताना आम्ही जास्त जागा सोडली आहे. गट नंबर 11 मध्ये रेड लाईन मारली आहे. ज्या गट नंबरशी माझा काही संबंध नाही त्या प्रॉपर्टीचा आधार घेऊन निकाल दिलाय. जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर आमच्या वकिलांनी सर्व कागदपत्र सादर करून व्यवस्थित बाजू मांडली होती. तरीही जिल्हाधिकाऱ्यांनी दबावापोटी आदेश काढलाय. कोणताही अभ्यास न करता त्यांनी अन्याय केला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय. कालच 9-10 तारखेला आपल्या एक याचिका तक्रार 44च्या 1चा ई या याच्यातून एक तक्रार दाखल माझ्यावर झालेली होती आणि त्या तक्रारीचा 44(1) ई हा मला लागूच होऊ शकत नाही. ह्या तक्रारीचा कोणताही म्हणजे ही तक्रार विरोधकांनी जाणून बुजून बदनाम करण्याच्या दृष्टीने ही तक्रार दाखल केलेली आहे. या शहरात काम करत असताना मी गेले 1985 सालापासून आज अखेर ह्या शहरात कोणतंही अनाधिकृत कृत्य अनाधिकृत बांधकाम असलं कोणतंही काम मी केलेलं नाही. आणि हे जे गुंठेवारी नियमितकरण मी 2002 साली केलेलं आहे. त्या 2002 साली ते गुंठेवारी करत असताना ते माझी जवळजवळ 1983 सालापासून जुनी इमारत होती. परत त्या जागेला नवीन झाली आणि त्यावेळीपासून ती पहिल्यापासून ती वास्तू आमची तिथं आहे. त्यामुळं रस्त्यात कुठेही बाधित असं काम कुठेही केलेलं नाही. जेवढं या वेळेला 166चं नॅशनल हायवेचं काम झालं त्यावेळी सुद्धा पेठ नाक्यापासून आंबेडकर नगरपर्यंत संपूर्ण दोन्ही बाजूला जेवढं अतिक्रमण होतं त्यावेळी नॅशनल हायवेवाल्यांनी सर्व प्रकारचं कुणाचंही ठेवलेलं नाही. त्यामुळं माझ्या इथेही सुद्धा अतिक्रमण अजिबात काही त्यावेळी राहिलेलं नाही. त्या गटरच्या आत जवळजवळ ही माझी इमारत आहे. त्यामुळं हे अनाधिकृत म्हणून हे कृत्य मी माझ्या कारकिर्दीत ह्या 40 वर्षाच्या मी कधीही केलेलं नाही. आणि ह्या आत्ता जरी ह्या 2-3 वळीचा आदेश कलेक्टर साहेबांनी काढलेला आहे त्यात अधिवेशन हे 9-10 तारखेला शुक्रवारी संपलं आणि शुक्रवारी संध्याकाळी 10 तारखेला हा आदेश काढला. जर यांना काढायचं होतं तर मग त्यांनी अधिवेशना दिवशीच काढायला पाहिजे होतं. पण ही सर्वसामान्य या आपल्या ईश्वरपूरच्या जनता ही सुज्ञ जनता आहे. त्यांनाही माहिती आहे की बाबा अधिवेशन चालू असताना काढलं नाही दुसऱ्या दिवशीच किंवा आदेश 2 वळीचा काढला आणि त्याच्यात माझा कोणताही सहभाग नाही. जे बाधित जी जागा होती ती माझी नव्हतीच जागा. माझ्या ज्या जागा 2000 म्हणजे सर्वे नंबर 8 या आमच्या स्वतःच्या आहेत तिथे कुठेही त्या जागेत आम्ही अतिक्रमण केलेलं नाही. त्यामुळं या विरोधकांनी हे जाणून बुजून बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून यांनी सत्तेचा गैरवापर करून हे अधिकाऱ्यांच्यावर दबाव टाकून हा निर्णय करून घेतलेला आहे. पुढचं मी पुढं मला 15 दिवसाची हे आहे कालावधी आहे. मी त्या ह्याच्यात संविधान मानणारा माणूस आहे. माझा कायद्यावर पूर्ण चांगला विश्वास आहे. मी पुढली लढाई अपील पुढे दाखल करणार आहे.